इलेगोच्या निर्मात्या ग्रुग्रीन इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीमध्ये मेगा रोजगार भरती, हेल्पर्स, टेक्निशियन्स, रिसेप्शन्स, असिस्टंट्स, सेल्स मॅनेजर, सेल्स गर्ल्स, कॅम्पेनर मुलं-मुली पाहिजे। पात्रता 10वी पास नापास ते पदवीधर डिप्लोमा धारक। कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी भेटा सकाळी 10:30 ते दुपारी 12। संपर्क 9420 22 70 11 आणि 9422 18 83 76। ग्रुग्रीन। आरोग्य आणि जीवनमान समृद्ध करण्याच्या दृष्टिकोनातून लुपिन फाउंडेशन देशपातळीवर व्यापक अभियान हाती घेतलाय। या अभियानाअंतर्गत वाडी वस्तीपर्यंत आमच्या सेवा प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह सोबत सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि गोव्यात विविध उपक्रम हाती घेण्यात येतील, अशी माहिती लुपिन फाउंडेशनच्या CSR इंडिया हेड तुषारा शंकर यांनी दिली आहे। कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह आणि लुपिन फाउंडेशन यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक कार्यक्रम एकत्रितरित्या राबवले आहेत। त्याचा अतिशय चांगला परिणाम दिसून आलाय। यामुळे लुपिनच्या नवनियुक्त CSR हेड तुषारा शंकर, धुळ्याचे विभागीय प्रकल्प अधिकारी योगेश राऊत, सिंधुदुर्गचे प्रकल्प अधिकारी योगेश प्रभू आणि नारायण परब यांनी सिंधुदुर्ग लाईव्हच्या प्रधान कार्यालयाला भेट दिली। सिंधुदुर्ग लाईव्हचे एडिटर इन चीफ सागर चव्हाण यांनी त्यांचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सिंधुदुर्ग लाईव्हशी संवाद साधला। लुपिन ह्यूमन वेलफेयर एंड रिसर्च फाउंडेशन एक स्वयंसेवी संस्था है जो सिंधुदुर्ग में कई सालों से काम कर रही है। हम पूरे देश में, देश के अलग अलग भागों में काम करते हैं और हमारा जो अप्रोच था पहले वो होलिस्टिक डेवलपमेंट का था, जिसमें हम डेवलपमेंट से जुड़े सभी मुद्दों पे काम कर रहे थे। अभी हमारी एक न्यू स्ट्रैटेजी के तहत हम लोग लाइवलीहुड्स और लाइव स्ट्रैटेजी बना रहे हैं, जिसमें हम फोकस करना चाहते हैं लाइवलीहुड्स पे, जो हमारा पहले से एक्सपर्टीज है, जिसपे हम ऑलरेडी बहुत अच्छा काम कर रहे थे। एग्रीकल्चर, एनिमल हस्बेंड्री, स्किल डेवलपमेंट, वुमेन्स एम्पावरमेंट, उस तरह के इश्यूज और टॉपिक्स के ऊपर, और लाइव स्ट्रैटेजी जिसके अंदर हम हेल्थ केयर पे काम करना चाहते हैं इन फ्यूचर। और जैसा कि आप जानते हैं, लुपिन लिमिटेड एक फार्मा कंपनी है और हेल्थ केयर एक नेचुरल CSR की तरह सामने आता है। आपके साथ हमने पहले कैटरैक्ट सर्जरी के ऊपर विजन एज आवर मिशन के ऊपर हमने एक प्रोग्राम किया है, तो ये एक हेल्थ का एक हिस्सा हुआ। मगर हम इन द लार्जर पर्सपेक्टिव हेल्थ को हम 2 भागों में देख रहे हैं, एक अर्बन, सेमी अर्बन हेल्थ केयर और एक रूरल हेल्थ केयर। अर्बन हेल्थ केयर में हमने फोकस करना है डायबिटीज, कार्डियोवास्कुलर डिसीजेज, रेस्पिरेटरी डिसीजेज, जो बहुत कॉमन है आज के टाइम में अर्बन एंड सेमी अर्बन एरियाज में। और रूरल एरियाज में हम लार्जली मटर्नल एंड चाइल्ड हेल्थ पे फोकस करेंगे, जो अगेन महाराष्ट्र के कई भागों में और राजस्थान में, मध्य प्रदेश में, जहाँ भी हम अलग अलग जगहों में काम करते हैं, वहाँ बहुत सिग्निफिकेंट नीड है। क्योंकि अभी भी डिस्पाइट द मैटरनल मोर्टेलिटी रेट और इन्फेंट मोर्टेलिटी रेट कम होने के बावजूद भी जो ओवरऑल हेल्थ है, लो बर्थ वेट बच्चे बहुत ज़्यादा पैदा होते हैं, लो बर्थ वेट बच्चों का ग्रोथ अच्छा नहीं होता, उनका ब्रेन डेवलपमेंट सफिशिएंट नहीं होता है, वो उनके पूरे लाइफ साइकिल से फिर कनेक्टेड होता है। क्योंकि अगर उनका ब्रेन प्रॉपर्ली डेवलप नहीं होगा, वो बेस्ट अपॉर्चुनिटीज से वो डिप्राइव्ड रह जाते हैं। और उसका भी कनेक्शन फिर मैटरनल हेल्थ से है, क्योंकि माँ स्वस्थ नहीं होगी तो बच्चा स्वस्थ नहीं होगा। तो इसीलिए हम स्वास्थ्य के ऊपर, या मराठी में आप कहते हैं आरोग्य के ऊपर, फ्यूचर में फोकस करना चाहते हैं। और साथ में हम अपने लाइवलीहुड का काम जो हमने आज तक किया है उसको कंसोलिडेट करेंगे, उसको बिल्ड अप करेंगे। एंड जैसा हम एज डेवलपमेंट प्रोफेशनल्स हम समझते हैं कि काम, जो भी हम काम करते हैं वो स्केलेबल, रेप्लिकेबल और सस्टेनेबल होना चाहिए। तो हम जो भी काम करेंगे वो हम ऐसा करेंगे जो हम करें, जिससे हम और लोग और संस्थाएं, सरकारी संस्थाएं, गैर सरकारी संस्थाएं हमसे सीख सकें, मॉडल रेप्लिकेट कर सकें हमारा, और बड़ा कर सके, स्केल उसमें ला सकें, और सस्टेनेबल हो। सस्टेनेबल यानी कि हमारे होने या ना होने से उनको कोई फर्क नहीं पड़े। एक डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन का जो उद्देश्य होता है वो सबसे बड़ा यही होता है कि लोग अपने पांव पर खुद खड़े हो जाएं, उनको सपोर्ट की आवश्यकता लंबे समय तक नहीं रहे। तो हम उसी के ऊपर काम करेंगे।
तो ये कमेंट करने के लिए थोड़ा अर्ली है स्टेज, क्योंकि हम लोग, मैंने आपको कहा अभी हम ब्रॉडली हमने ये अराइव किया है कि हम इन टॉपिक्स पे काम करते हैं, क्योंकि आइडेंटिफाइड टॉपिक्स हैं हमारे पास जिन पे हम काम करना चाहते हैं, मगर एग्जीक्यूशन कैसा होगा अभी थोड़ा सा वो प्रोसेस पे हम लोग काम कर रहे हैं इंटरनली। अभी ऑर्गेनाइजेशन के अंदर हमको वी हैव टू हैव क्लैरिटी, और हमें एक बार हम उस पे अराइव कर लें, फाइनल स्ट्रैटेजी हमारी रेडी हो जाए, तभी हम एक्सटर्नल ऑडियंस के साथ उसको शेयर कर सकते हैं कि हम किस तरीके से आगे काम करेंगे। मगर हमारे जितने लोकेशंस हैं जहां हम आज तक काम करते आए हैं, वहां पे हमें श्योरली एक इस तरह का प्रोग्राम डेवलप करना है जिसमें लाइवलीहुड जो है हमारा स्ट्रेंथन होगा, और हेल्थ का कंपोनेंट जो हम अभी तक उतना फोकस नहीं कर रहे थे उस पे काम बढ़ के होगा। वो आप मीडिया पार्टनर हो या फिर गवर्नमेंट ऑर्गेनाइजेशन हो, और जितने भी स्टेक होल्डर्स होते हैं एक सोसाइटी में, उनके साथ में ही काम हो सकता है, क्योंकि it's supposed to be a public private community partnership program, which is what we intend to. लुपिन फाउंडेशन भारतामध्ये 9 राज्यांमध्ये कार्यरत आहे आणि 20 जिल्ह्यांमध्ये संस्थेचं काम आहे. त्यातच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पण लुपिन फाउंडेशन बऱ्याच वर्षापासून काम करते. आतापर्यंत लुपिन फाउंडेशनचं जे काम होतं ते सर्व क्षेत्रात होतं, म्हणजे आपल्या सोसायटीच्या सर्व गरजा आपण कशा पूर्ण करू शकतो, पण त्याला खूप लिमिटेशन्स, मर्यादा आहेत. हे आता संस्थेचं लक्षात आलं आणि आता जो संस्थेमध्ये एक मोठा बदल झालाय, आमची लिडरशिप चेंज झाली. त्याच्यामध्ये तुषारा शंकर मॅडम आता लुपिन फाउंडेशनच्या CSR हेड म्हणून काम बघतायत, आणि त्यांच्या लिडरशिपच्या त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही नवीन स्ट्रॅटेजी कडे चाललोय. त्याच्यामध्ये लाईव्ह अँड लाईव्हलीहुड ह्या प्रोग्रामसाठी आम्ही आता पूर्ण काम बघणार आहोत. लाईव्ह म्हणजे मेनली आपलं आरोग्य, हेल्थ केअर ऍक्टिव्हिटीज आम्ही करणार जास्त प्रमाणात, आणि लाईव्हलीहुड म्हणजे की लोकांचं आर्थिक उन्नतीकरण व्हावं याच्यासाठीचे जे कार्यक्रम आहे ते करणार. मोठा बदल हा पण असणार आहे की कामाच्या पद्धतीमध्ये बदल होईल बराचसा. आधी आम्ही खूप स्पीडने काम करत होतो, खूप कमी वेळामध्ये जास्त लोकांना रीच व्हायचं किंवा त्यांना कव्हर करायचा हा संस्थेचा मानस होता. पण आता असं लक्षात आलंय की त्यांनी आपण शाश्वत विकासाकडे जात नाहीये. त्यांनी काम होतंय, पण जो इम्पॅक्ट किंवा ज्या लोकांच्या जीवनमानामध्ये बदल व्हायला पाहिजे तो दिसत नाहीये. तर आता आम्ही असं ठरवलंय की खूप आपल्याला आरोग्य असेल किंवा लाईव्हलीहुड असेल, दोन्हींच्या निगडीत ज्या सगळ्या सोशल प्रोसेस आहे त्या सगळ्या पूर्ण करून जर आपण काम केलं तर आपण शाश्वत विकास साध्य करू शकतो. या अनुषंगाने आता संस्थेची नवी धोरणं, नवीन कामाची पद्धत आम्ही आखतोय, आणि निश्चितच पुढच्या वर्षापासून जे काम असेल ते दीर्घकाळ किंवा शाश्वतरित्या असेल असे आम्हाला अपेक्षा, आणि त्या पद्धतीने संस्था आता वाटचाल करते. आपल्या पहिल्याच प्रेझेंटेशन मध्ये मॅडमनी मला विचारलेलं सिंदूर लाईव्ह काय आहे, कारण त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्या सेंटरची प्रेझेंटेशन बघितलेली आहे. सिंदूर लाईव्ह विजन फॉर मिशन जे प्रोग्राम होता, मिशन फॉर विजन, त्यांनी विचारलेले काय, त्यांना मी सांगितलेलं. पण सांगितल्यानंतर मी म्हटलं सिंदूर आला तर आपण एक अपॉर्च्युनिटी घेऊ, आपण सिंदूर लाईव्हच्या स्टुडिओला व्हिडिओ व्हिजिट करून त्यांना पण अंडरस्टँड करता येतील. या संदर्भातल्या पुढच्या 1-2-3 महिन्यात एकदा इंटरनल प्रोसेस सेट झाल्या की त्याच्यानंतर आपण कशा पद्धतीने करू शकू याची जी मॅनेजमेंट टीम आहे एक ठरवेल की आपण मीडिया डेव्हलपमेंट मध्ये पार्टनर म्हणून आपण कसा यूज करू शकतो, आणि खास करून प्रिंट मीडिया बरोबर डिजिटल मीडिया जे लोक जास्त प्रमाणात बघतात आणि जास्त सर्क्युलेट सगळ्यांकडेच होतं. तर निश्चितपणे भविष्यात मॅडमने विनंती करेन अशा प्रकारची पार्टनरशिप आम्हाला आतापर्यंत फार उपयुक्त झाले. भविष्यातही ही काय ना काहीतरी त्याच्यावरती तयार होईल. पण ते एक पॉलिसी कुठली तयार होताना आता कॉर्पोरेटची पॉलिसी एक पर्टिक्युलरली सेंटर पुरती होत नाही. तर त्याचा विचार करताना ओव्हरऑल आमचं जवळजवळ 9 राज्यात काम चालू आहे. त्या 9 राज्याचा सगळा विचार करून ती पॉलिसी बनेल, कारण एक स्ट्रक्चरल डॉक्युमेंट बनतील. आणि हे पूर्वी जरी फाउंडेशन जरी असलं तरी ते लुपिन लिमिटेडचं असलं तरी थोडंसं फ्लेक्झिबिलिटी असं चालायचं. पण आपण आता एक वेगळ्या पद्धतीने स्ट्रक्चर वेन चालवतोय, ज्याच्यामध्ये एका सेंटरला एका ठिकाणी, दुसऱ्या सेंटरला दुसरी पॉलिसी असं नाही, ती ओव्हरऑल सगळ्याची पॉलिसी एकच असावी, स्टँडर्डायझेशन असावं
स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस असावी ह्या उद्देशाने चालते. सिंधुदुर्ग लाईव्हचे एक्झिक्युटिव्ह एडिटर अर्जुन थस्के, ब्युरो चीफ संदीप देसाई यावेळी उपस्थित होते. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.